गुरुराया तव स्मरण प्रतापे सकल दुरिते जळाली। गुरुराया तव चिंतन प्रतापे समूळ चिंता पळाली। गुरुराया तव बोध प्रतापे अहं ममता गळाली। गुरुराया तव कृपा कटाक्षे वृत्ती स्वरूपी मुराली। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य कलावती माता की जय। श्री सिद्धारूढ़ महाराजान की जय। श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय। नमस्कार, वेलकम टू इन्फोबॉट स्वामी चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोबॉट स्वामी चॅनल तुम्ही बघत असाल। जे लोक फर्स्ट टाइम इन्फोबॉट स्वामी चॅनल बघत आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छिते की इन्फोबॉट स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे। यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो, स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो। तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोबॉट स्वामी चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा। आणि जर तुम्हाला इन्फोबॉट स्वामी चॅनलची इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल, लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोबॉट स्वामी चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा। चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया। स्टे ट्यून ऑन इन्फोबॉट स्वामी चॅनल। ब्लॉगच्या सुरुवातीला गुरुराया तव स्मरण प्रतापे सकल चिंता जळावी हे ऐकून तुम्हाला कळालं असेल की आजचा ब्लॉग आपण आपल्या गुरुदेवतांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बोलणार आहोत किंवा सांगणार आहोत। हो, आपले गुरु श्री सिद्धारूढ महाराज हे हुबळी स्थित जे परमपूज्य कलावती माता ह्यांचे गुरु होते। यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण आज आपल्या ब्लॉगवर त्यांना त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होणार आहोत। श्री सिद्धारूढ स्वामी कर्नाटकातील हुबळी या शहरी एक महान संत होऊन गेले। त्यांचा तिथे सिद्धाश्रम नावाचा आश्रम देखील आहे, जिथे त्यांनी त्यांची सदेह समाधी घेतलेली आहे, म्हणजे संजीवन जिवंत समाधी घेतलेली आहे। आजही ते त्या समाधीमध्ये आरूढ आहेत, जिवंत आहेत व आपल्या भक्तांना मार्गदर्शन देत आहेत व कृपा आशीर्वाद देत आहेत। श्री सिद्धारूढ स्वामी हे माझ्या प्रथम आध्यात्मिक गुरु परमपूज्य कलावती माता ह्यांचे आदिगुरु म्हणजे मुख्य गुरु होते। त्यांची दीक्षा किंवा अनुग्रह परमपूज्य कलावती मातांनी घेतला व श्री सिद्धारूढ महाराजांच्या सांगण्यावरून आणि मार्गदर्शनावरून परमपूज्य कलावती माता ह्यांनी सगळीकडे महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये व भारतामध्ये फिरून अध्यात्माचा प्रचार प्रसार केला। या श्री सिद्धारूढ महाराज यांची उद्या श्रावण वद्य प्रतिपदेला पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त आपण श्री सिद्धारूढ महाराज यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। गुरु शांतप्पा आणि देव मल्लम्मा असे एक कर्नाटकमध्ये दाम्पत्य होऊन गेले। त्यांना काही लोक मल्लम्मा ह्या नावाने ओळखत तर फक्त शांतप्पा ह्या नावाने देखील ओळखत। ह्याच दाम्पत्याच्या पोटी इसवी सन 1836 साली बिदर जिल्ह्यामध्ये चळकापूर गावात कर्नाटकमध्ये एक महान संत पोटी आले। त्यांचेच नाव श्री सिद्धारूढ स्वामी महाराज। श्री सिद्धारूढ महाराज यांनी त्यांच्या जन्मापासून ते समाधीस्थ होईपर्यंत अनेक प्रकारे आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करून अध्यात्माचा प्रचार प्रसार केला व संसार व परमार्थ एकत्र कसा साधायचे ह्याचं एक सढळ उदाहरण मार्गदर्शन करून निर्माण केले। त्यांचे अनेक शिष्य होऊन गेले, त्यापैकी श्री शिवरामचंद्रगिरी व परमपूज्य कलावती माता म्हणजेच रखमाबाई ह्या महान संत शिष्यगणांपैकी होऊन गेले। श्री सिद्धारूढ स्वामी ह्यांचे महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये व इतर पण भारतातल्या साऊथ इंडियामध्ये अनेक शिष्य आहेत। त्यांचे अनेक ग्रंथ हे प्रसिद्ध आहेत। श्री सिद्धारूढ कथामृत, श्री सिद्धारूढ महात्म्य, श्री सिद्धारूढ वैभव हे त्यापैकी काही अत्यंत फेमस व नावाजलेले असे ग्रंथ।
त्यांचे बालपण हे विरक्त गेले व बालपणातच त्यांनी सद्गुरूंचा शोध घेण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी अध्यात्माचा अभ्यास केला व श्री गुरु गजदंड स्वामी ह्यांच्याकडून दीक्षा घेऊन अध्यात्माचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी हुबळी हे गाव आपल्या तीर्थाटनासाठी व राहण्यासाठी योग्य मानले व पुढे हुबळी हाच गावी ते स्थित झाले व तिथेच त्यांनी लोकांना अध्यात्माचा प्रचार प्रसार करून मार्गदर्शन केले व तिथेच त्यांनी 1929 साली समाधी घेतली. श्रावण महिन्यातल्या वद्य प्रतिपदेला 1929 साली श्री सिद्धारूढ महाराज यांनी हुबळी येथे समाधी घेतली. ती संजीवन समाधी आहे व आजही ते त्या समाधीतून आपल्याला मार्गदर्शन देत आहेत. आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपण कायम नतमस्तक व्हावे, कायम नम्र ही भावना आपण बाळगावी हेच आपल्याला वाटत असते. तर श्री सिद्धारूढ महाराज स्वामी यांच्या चरणी आपण आज नतमस्तक होऊयात व त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात आपल्या इन्फोगॉड स्वामींच्या. ज्या ज्या वेळी मनुष्याच्या हृदयात राग, द्वेष, मत्सर, असूया विकार प्रबल होतात, सुख शांती हरवते, विवेक सुविचार यांचा लोप होऊन जीवन कंठणे असह्य होऊ लागते, त्या त्यावेळी मनुष्याच्या ठिकाणी शुद्ध प्रेमाची ज्योत प्रज्वलित करून त्याला सुखरूप करण्यासाठी सर्वव्यापी निर्गुण निराकार असा परमेश्वर मानव देह धारण करतो. त्याचपैकी एक मानव देह जो खुद्द महादेवांचा शिवशंकरांचा अवतार आहे असे मानले जाते. अनेक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे. तेच हे श्री सिद्धारूढ स्वामी जे हुबळी येथे कर्नाटक येथे स्थित आहेत. अवताराची आवश्यकता काय आहे? बांधलेल्या मनुष्याला सोडण्यात जसा दुसरा मोकळा मनुष्य लागतो किंवा झोपल्याला उठवायला जसा एक मनुष्य लागतो, त्याचप्रमाणे मनुष्याची बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख करून त्याला मनुष्यापासून सोडवून देव बनवण्यासाठी कोठे स्त्री तर कोठे पुरुष होऊन परमेश्वरालाच मनुष्य रूपाने यावे लागते व अशाच प्रकारे श्री सिद्धारूढ स्वामी हे ह्या धर्तीवर अवतरले व त्यांचे महान कार्य फक्त कर्नाटकालाच नव्हे तर महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला लाभले व मार्गदर्शन देखील लाभले. अवताराचे कार्य आरशावर धूळ बसल्याप्रमाणे शुद्ध प्रेमाने भरलेले हृदय स्त्री, पुत्र, गृह, धनादी विषयांच्या ध्यासाने अशुद्ध होते. मनुष्याला खऱ्या सुखाचा अनुभव येत नाही, अर्थात त्याला दुःख भोगावे लागते. हे बोधद्वारा परोपरीने पटवून देऊन सर्व विषयांचा उपभोग घेत असताना ध्यास रहित राहण्याची व शुद्ध प्रेमाचा आस्वाद घेऊन अखंड सुखात रमून जाण्याची कला मानवांना शिकवणे योग्य आहे व हेच आपले अवतार कार्यामध्ये श्री सिद्धारूढ स्वामी महाराजांनी आपल्याला शिकवलेले आहे. अशा ह्या महान संत श्रेष्ठाला श्री सिद्धारूढ स्वामी महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम व त्यांच्या चरणांवरती आपण सर्वजण नतमस्तक होऊया. श्री सिद्धारूढ स्वामी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण ऐकूयात परमपूज्य कलावती माता लिखित श्री सिद्धारूढ स्तव. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य कलावती माता की जय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. अज्ञानी जन झाले अपार, म्हणून करायात दुद्धार. नररूपे पृथ्वीवर सांब सदा शिव अवतरला. श्री सिद्धारूढ रूपे स्वामी पदावर आरूढ झाला. श्री सिद्धारूढ स्तवना. प्रत्यक्ष भगवान श्री शंकराचा अवतार, कैलास मंडपामध्ये शोभून दिसणारा, सर्व संशय निवार करणारा, भाषण करणारा, ब्रह्माद रूपी हत्तीला अंकुशा समान बोध करणारा असा हा सिद्धारूढ. साधकांना ब्रह्मानंद प्रत नेण्यासाठी प्रयत्न करणारा, नीत भाषणाने उपनिषदे सार सांगणारा, अनंत गुणांचा निधी
पंकज बांधव सूर्याप्रमाणे तेजस्वी असा हा सिद्धारूढ धैर्यामध्ये सुमेरू पर्वताहून मोठा गांभीर्यामध्ये समुद्रापेक्षाही अधिक सहनशीलतेमध्ये अखिल धात्री पृथ्वीलाही जिंकणारा असा हा सिद्धारूढ स्वतःच्या शरीर सुखाबद्दल काळजी न करणारा शरणागतांना पक्षपात रहित समदृष्टीने पाहणारा शक्तिमान पण सुशांत प्रेमळ पण समयी कठोर असा हा सिद्धारूढ विरक्त पण लोकवत्सल देवतांशा पण नम्र वर्तनी होबळीत वास्तव्य करून ज्यांनी असंख्य लोकांचा उद्धार केला असा हा सिद्धारूढ ज्यांच्या चरणी आपले कोटी कोटी प्रणाम श्रीमद परमहंस सद्गुरु सिद्धारूढ महाराज यांच्या चरण कमरी माझे अनंत नमस्कार. श्री सिद्धारूढ महाराज की जय. परम पूज्य कलावती माता की जय. श्री सिद्धारूढ महाराज की जय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. तर अशा प्रकारे आपण परमपूज्य कलावती माता ह्यांचे मुख्य गुरु म्हणजेच आपले आदि गुरु श्री सिद्धारूढ स्वामी महाराज यांच्या चरणी आपण थोडक्यात इन्फोगोड स्वामी या चॅनल थ्रू श्रद्धांजली अर्पण केलेली आहे व परमपूज्य कलावती माता व श्री सिद्धारूढ स्वामी महाराज व गोपाळ कृष्णाच्या चरणी मी हीच प्रार्थना करते की ते मला व तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी देव अशीच उपासना करून घेऊ व त्यांच्या चरणी कायम आपण नतमस्तक राहू व हीच बुद्धी आपले गुरु माऊली कलावती आई व श्री सिद्धारूढ महाराज व स्वामी आपल्याला देत राहू. तर आजचा कंटेंट श्री सिद्धारूढ महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री सिद्धारूढ स्वामी महाराज यांच्या चरणी अर्पित होता व त्यांच्या चरणी आपण कायम नतमस्तक व्हावे हा संदेश आज आपल्या इन्फोगोड स्वामी थ्रू मी आपल्या सर्वांना देत आहे. आजचा कंटेंट आपण एंड करूयात व श्री सिद्धारूढ स्वामींच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. अधिक श्रमाविन सत्वर तुझला कैसे लाभले आत्मज्ञान सिद्धारूढ हरिरूप मांडणी तत्प्रती अर्पिता तन्माने मन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य कलावती माता की जय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. तर श्रोते हो, आजचा कंटेंट आपण एंड करूयात व परमपूज्य कलावती माता व श्री सिद्धारूढ महाराज गोपाळ कृष्ण महाराज श्री स्वामी समर्थ व श्री दत्तगुरु यांच्या चरणी नतमस्तक होऊयात व अशीच उपासना आपण करत राहूयात. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगोड स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. बाय बाय. धन्यवाद.